पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी या खवय्येगिरीच्या नवीन प्रवासात नवीन पर्वात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो। मंडळी, आपण आहोत कोल्हापूर शहरात आणि जोडीत गोडीच्या या भागामध्ये आज आपण जाणार आहोत कोल्हापुरातल्या धैर्यशील यादव आणि देवयानी यादव या जोडीकडे, जी जोडी गोडीने आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। त्यांच्याकडे जाऊया, पण त्याआधी जरा तुम्हाला त्यांची गोष्ट सांगतो। काय होतं, पूर्वीने लग्न ठरताना मुलाकडची मंडळी थोडंसं खोटं बोलायची। म्हणजे पगार जर कमी असेल तर लाखभर रुपये कमवतो असं सांगायचे। घर जर त्यांना वाटलं की अरे हे नको सांगायला, हा बंगला आपलाच आहे ना असंही सांगायचे। कधी कधी असं व्हायचं, मुलगा कामाला गावात असायचा पण तो की नाही 6 महिने अमेरिकेत असतो असंही सांगायचे। पण यांच्या बाबतीत जरा उलट आहे। आमच्या ज्या देवयानी ताई आहेत त्या पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये चक्क बेधडकपणे म्हणाल्या की मला सगळा स्वयंपाक येतो, जेव्हा की त्यांना स्वयंपाक येत नव्हता। आणि मग त्यानंतर सासरी जाऊन जी स्वयंपाकघरात होते त्याला म्हणतात फजिती। अशी आहे या ताईंची गोष्ट। नेमकी काय आहे ती जाणून घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया आणि अप्रतिम असे पदार्थही बघूया। चला, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागाला सुरुवात करूया आणि आमंत्रित करूया आजच्या जोडीला। बघूया त्यांच्यातली गोडी आणि मग पाहूया पदार्थ। या नमस्कार, देवयानी यादव आणि धैर्यशील यादव, खूप मनापासून तुमचं स्वागत। कसे आहात तुम्ही दोघे? छान एकदम। वा, ही तुमच्या सोसायटीतली मंडळी आहे का? सगळ्यांना नमस्कार। तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा आहे, यांच्या चुका यांचे गुणदोष आम्हाला सगळं सांगायचं आहे। किती वर्षांपूर्वी लग्न झालं? 2007 ला लग्न झालं। हे काय होतं? लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। वा, कुठून कसं काय स्थळ आलं? तसं जर म्हटलं तर स्थळ ऍक्च्युली मला आलेलं नव्हतं, माझ्या एका मावस भावाला हे स्थळ आलेलं होतं। बर, पण योगायोग असा होता की त्यांच्या बायोडाटामध्ये असं लिहिलेलं की त्या शिवाजी विद्यापीठामध्ये सर्व्हिस करणार आहे। अच्छा। आणि मी शिवाजी विद्यापीठामध्ये ऑलरेडी सर्व्हिसला होतो, करत होतो। त्याच्यामुळे मला पहिला प्रश्न हा पडलाय, मावस भावाला आलेल्या मुलीचा बायोडाटा तुम्ही का वाचला? नाही, मी नाही वाचला, तो मावशीनी वाचला। ऍक्च्युली तो मावशीनी वाचला होता। बर। आणि मावशीनी मग काय केलं, तो मावस भावाचा बायोडाटा हा त्याचं लग्न थांबवलं आणि मला बळीचा बकरा दिला ऍक्च्युली। कारण मोठेत मला मुलगी बघायला नेलं आणि माझी पसंती वगैरे हा तर भाग येतच नव्हता, कारण तो मोठ्यांचा भाग होता। आम्हाला मुलगी पसंत आहे, बस एवढंच। ही झाली ह्यांची बाजू। तुमच्याकडे हे स्थळ कसं आलं? तुम्ही कशी पसंती दिली? वडील एक्सपायर झाले होते, आईने आणि भावांनी सांगितलं की हे स्थळ चांगलं आहे। म्हणजे कोल्हापूरमध्ये आमच्या आईंची इच्छा होती की कोल्हापूरमध्येच जायला पाहिजे, मुलगी बाहेर जायला नाही पाहिजे हो असं त्यांना वाटलं होतं। मग त्यामुळं हे स्थळ योग्य होतं। अशा पद्धतीने हे लग्न ठरलं आणि लग्न झालं। एक मात्र माझी तक्रार आहे तुमच्याकडे, पाहण्याच्या कार्यक्रमात तुम्हाला स्वयंपाक येत नसताना तुम्ही बेधडक सांगितलं की मला सगळा स्वयंपाक येतो। हे खरं आहे की नाही? हे डेअरिंग पाहिजे, हे डेअरिंग पाहिजे, हो की नाही? असं का तुम्ही किती फसवलं त्यांना? घरी सांगितलं होतं की कोणती गोष्ट नाही म्हणायची नाही, म्हणून तुम्ही स्वयंपाक येतो म्हणल्यावर हो, पण सगळा स्वयंपाक येतो सांगितलं? हो, सगळा स्वयंपाक येतो। पण मग जेव्हा लग्न झालं आणि तुम्ही इकडे आलात तेव्हा काय घडलं? तेव्हा प्रत्यक्षात काही येत नव्हतं मला, त्यावेळी मला सासूबाईंनी खूप हे केली, मदत केली। स्वयंपाकाचं काय, आता सगळा स्वयंपाक येतो? हो। मदत करतात? अशी काय फारशी करण्याची काय जरूर नाही लागत, पण ठीक आहे, करतात पण मदत असं नाही, पण त्यांना जर आवडत असेल एखादी गोष्ट करायला ते करते। बर, पण आज तुम्हाला जोडीने स्वयंपाक करायचा आहे? हो, चालेल ना? हो। त्याच्या आधी एक छोटासा खेळ खेळूया। हे घ्या, बदाम तुम्ही पकडा, काजू तुम्ही पकडा, झाकण द्या माझ्याकडे। तर तुम्हा दोघांसोबत आपण खेळूया हा छोटासा गेम। कारण काय, जोडी आहे, जोडीत गोडी आहे आणि या गोडी असलेल्या जोडीनी एकमेकांचे दोष एकमेकांना सांगायचे। कधी कधी काय होतं, दोष सांगितले ना की सगळे निघून जातात आणि मग राहतो तो फक्त गोडवा, छोटे छोटे दोष। आणि जर तो दोष समोरच्याने ऍक्सेप्ट केला तर त्याला एक काजू किंवा बदाम भरवायचा आहे। कळलाय खेळ? हो, एकदम सोपा आहे। चला, पहिला मान तुमचा। ते ऑफिसला जाताना खूप गाडी फास्ट चालवतात, यांचा आवरत नाही आहे ना। हा माझा दोष नाही आहे, यांचा आवरत नाही आहे लवकर, म्हणून तुम्ही गाडी फास्ट चालवता? ऑफकोर्स जायलाच लागणार। पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं, गाडी फास्ट चालवणं हा दोष आहे ना? आहे ना? मान, सोसायटी तुमच्या विरोधात आहे त्याच्यामुळे हा दोष तुम्हाला मान्य करायलाच लागेल। खाऊ घाला त्यांना काजू। इथून पुढे गाडी फास्ट चालवू नका। आता तुम्ही सांगा दोष। त्यांचा सगळ्यात जर मोठा दोष जर असेल तर माझी काय एक इच्छा असते की ह्या स्वतः सुद्धा कमवतात, मिळवतात, यांनी एखादी एक जर लिपस्टिक जरी घ्यायची असेल तर यांनी स्वतःच्या मनाने ती घ्यायला पाहिजे। बर,
फक्त ती लिपस्टिक 1500 आहे, 2000 आहे, 2500 आहे, म्हणून ती मला खरेदी करायला लावायची आणि मी यांच्याबरोबर जायचं मग. आणि मग यांनी ती खरेदी करणार. मग मला नाही हे आवडत. तुमच्या वस्तू तुम्ही खरेदी करा असं माझा एक जास्त हे असतं. तुम्ही महागडी वस्तू असल्यावर त्यांचा खिसा कापता, हा त्याचा निष्कर्ष आहे. का असं करता? नाही, त्यांची सवय मला इतकी आहे की मी असे एकटी जाऊच नाही शकत. ह्याच्या नावाखाली तुम्ही खिसा नाही कापू शकत. असं नाही, म्हणजे 3-4 रुपयाची असेल, 10 रुपयाची असेल तर स्वतः खर्च करतात. ते सुद्धा मला विचारतात. हा दोष मान्य आहे तुम्हाला? हो. बदाम. वा वा वा, कमाल. पुढचा दोष. दोष नाही, गुण सांगते त्यांचा. नाही, आधी दोषच दोष ऐकायचा. नाही. दोष नाहीच आहेत त्यांचे. बरं, हा सांगा. त्यांचा चांगला गुण म्हणजे ते इतके समजूतदार आहेत की म्हणजे त्यांना कधीच माझ्याकडनं कुठली आहे अपेक्षा नसते की मी हे असं- स्वीकारणार हा. म्हणजे अपेक्षा नसते की हे मी असं करायला पाहिजे किंवा नाही. जसं तुम्हाला राहायचंय तसं राहावा असं त्यांचं खूप असते. ते मला खूप आवडते त्यांचं. बर, मग आता ह्याच्यामध्ये कुणी कुणाला बदाम आणि काजू खाऊ घालावा? दोघांनी पण तुम्हाला एवढा उत्साह आहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? घाला खाऊ. वा. यादव कुटुंबाची ही जोडी आणि या जोडीमधली गोडी आपण पाहिलेली आहे. पण आता आम्ही सारे खवय्येमध्ये आपण खवय्यगिरीचा प्रवास करूया. या दोघांना आता आपण टेबलच्या त्या बाजूला घेऊन जाऊया आणि करूया स्वयंपाकाला सुरुवात. तयार आहात का? Yes. मग यांना शुभेच्छा द्या जरा. धन्यवाद. यादव कुटुंबातली ही जोडी आपल्या सोबत आहे. आता ते जोडीने आणि गोडीने कुठला पदार्थ करतायत तुमच्यासाठी माझ्यासाठी ते आपण बघूया. कुठला पदार्थ करणार? व्हेजिटेबल पेपर डोसा आणि चटणी. आता याच्यामध्ये 2 पदार्थ आहेत. शेवटी काय जोडीत गोडी आपण म्हणतोय ना, तर पदार्थांची जोडी आहे पेपर डोसा, व्हेजिटेबल आणि चटणी. यातला अवघड पदार्थ कुठला असं तुम्हाला वाटतो? पेपर डोसा. पेपर डोसा. मग अवघड पदार्थ कोण करणार आणि सोपा पदार्थ कोण करणार? हे काय? याच करणार अवघड पदार्थ. का बरं, असं काही नियम आहे? ठीक आहे, आपण एक काम करू, एक छोटासा गेम खेळूया. परत एकदा काजू आणि बदाम आपल्या मदतीला धावून आलेले आहेत. मी असं करतो, माझ्या हातात काजू आहे का बदाम आहे हे तुम्ही ओळखायचं. जो ओळखेल त्याला आपण संधी देऊया, त्याच्या आवडीचा पदार्थ करायची. आता मला सांगा, काजू कोणत्या हातात आहे? लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. हे आता चला, तुम्ही बरोबर ओळखले. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला पदार्थ करायचा आहे, सोपा का अवघड? सोपा. तुमची विकेट आहे आज. म्हणजे चटणी तुम्ही करणार हो. आणि व्हेजिटेबल पेपर डोसा ह्यांनी करायचा आहे. सर, ऑल द बेस्ट. चेहऱ्यावरचा रंग उडालाय तुमच्या. ह्या मदत करणार ना. अजिबात नाही, त्यांचा वेगळा पदार्थ आहे, चटणी करणार आहेत त्या. प्रयत्न करू. आता आपण व्हेजिटेबल पेपर डोसा आणि चटणीकडे जाऊया. पण त्याआधी ताई, साहित्य आम्हाला तुम्ही सगळं सांगा. डोस्यासाठी काय काय लागणार आहे? डोश्यासाठी तांदूळ लागणार आहे, उडदाची डाळ, मेथी लागणार आहे आणि पोहे. बर. हे आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचे. किमान 6 तास तरी ते तांदूळ आणि डाळ भिजायला पाहिजे. बर. ह्याच्यात पोहे सुद्धा घालायचे साहित्यात? हो, भिजत घालायचे. डोस्याच्या बॅटर मध्ये पोहे आपण जनरली घालत नाही. नाही घालतो. घालतात. बर. त्याच्यामुळे उडदाची डाळ, पोहे आणि तांदूळ भिजत घालून मग वाटण करायचं. आणि दुसरं मेथी. बर. आणि त्याला व्हेजिटेबल पेपर डोसा करण्यासाठी काय ऍड केलंय तुम्ही? भाज्या फक्त हे ढबू मिरची, हा, बीटरूट आणि गाजर आणि कोबी, कांदा आणि कोथिंबीर चटणीसाठी घालायची आणि थोडी डोश्यावर वरून घालायची. ओके. मग आता डोस्याचं साहित्य आपल्याला कळलं. चटणीसाठी काय काय लागणार आहे? चटणीसाठी खिसलेला नारळ लागणार, लसूण लागणार, मिरची, पुन्हा जिरे लागणार, मीठ, साखर, हे सगळं एकत्र बारीक करायचं. आणि फोडणीसाठी मग मिरची, कढीपत्ता, हिंग, जिरे, मोहरी, तीळ लागणार आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालायचंय. ठीक आहे, कृतीकडे आपण जाऊया. पण त्याआधी मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय. काय आहे? जोडीत गोडी असं या सीझनचं नाव आहे आणि माझी एका सिनियर व्यक्तीशी फार मनापासून जोडी आहे. खवय्यगिरीचा प्रवास हा त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याशिवाय तू बाहेर जरी गेलास, कोल्हापुरात जरी गेलास, तरी हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. आणि ती व्यक्ती आमचे प्रशांत दामले. तर ते जरी स्वतः इथे नसले तरी ते ह्या स्वरूपात आपल्यासोबत कायम असणार आहेत. आणि कसं आहे, आमचे सिनियर असल्यामुळे, मोठे खवय्ये असल्यामुळे आम्हालाही त्यांना मान देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे प्रशांत सर, तुम्ही आमच्या सोबत आहात. यांचे ना सिच्युएशन प्रमाणे एक्सप्रेशन बदलत जाणार आहेत. म्हणजे समजा तुम्ही चटणीमध्ये चुकून साखर जास्त घातली तर दामले असे होणार.
समजा तुमची चटणी पूर्णपणे फसली तर आमचे दामले असे होणार. तर त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सोबत असणार आहेत. प्रशांत सर, तुम्ही सध्या ते या भावनेत आहेत की करा कार्यक्रम सुरू, त्याच्यामुळे जरा आपण त्यांना इथे ठेवूया. आता कृती करायला लागेल ना, मग या इकडे, मैदान तुमचं आहे. मी जरा आमच्या साहेबांना घेऊन इकडे थांबतो. साहित्य पाहिलेलं आहे मी आणि आमचे सिनियर दामले सर तयार आहोत, उत्सुक आहोत काय होतंय नेमकं बघायला. ताई, आधी काय करूया, डोसा का चटणी? डोसा. तुम्ही आज यांना म्हणजे क्लीन बोल्डच करायचं ठरवलंय. ऑल द बेस्ट. व्हेजिटेबल पेपर डोसा करायचा आहे. भाज्या आणि बॅटर तयार आहे. काय करायचं पहिल्यांदा विचारा हवं होतं त्यांना. आम्हाला काय बाबा. नाही, मी पहिला माझा प्रयत्न करतो ना. जर मला जर यांनी जर असं जर केलं असेल तर मग माझं मी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कसा अस्सल कोल्हापुरी बोललाय बघा. है ना, हरणार नाही ते. चला मग करा तुमचे प्रयत्न सुरू, बघूया काय होतंय. थोडी मदत घेतली चालेल ना? हे बघा, जशी जोडीत गोडी आहे तशी थोडीच सुद्धा गोडी आहे, पण ती थोडीत आहे, जास्त मध्ये नाहीये. फार छान. ह्यांनी डोस्याचं बॅटर तव्यावरती टाकल्यानंतर आमचे प्रशांत दामलेंचं एक्सप्रेशन हे आहे. आता काय? आता माझ्या हिशोबाने तेल टाकायचं असावं असं वाटतंय मला. तुमचा हिशोब फक्त चुकू देऊ नका. डोसा डीप फ्राय काय? बरं, एक विसरलात का तुम्ही? आपण यात भाज्या घालायच्या होत्या. भाज्या आधी घालायला पाहिजे होत्या ना. हो हो. त्याच्यामुळे हा डोसा जो तयार झालेला आहे हा तुमचा तुम्हीच खा. तुमचा पदार्थ थोडासा चुकलाय, मागा क्षमा त्यांची, आता इलाज नाहीये. जरा तुम्ही काहीतरी करणार का आता तुम्ही? हो हो. यादव साहेबांनी डोसा करायचा प्रयत्न केला, व्हेजिटेबल पेपर डोसा, पण त्याचं झालं हे. त्याच्यामुळे तो डोसा काय आता आपण खाऊ शकणार नाही आहोत. आता आपण ताईंकडे ही जबाबदारी सुपूर्द करूया. साहेब, तुम्ही जरा तिकडे थांबा. ताई, जरा तुम्ही इकडे या. आता दोन्ही तुम्हाला करायचंय, चटणी आणि डोसा. पहिल्यांदा काय करूया? डोसा करूया. फॅन्टास्टिक. मग गॅस लावा. याच्या आधी कधी कुठला पदार्थ फसलाय त्यांचा? सुरळीच्या वड्या त्यांनी सांगितलं. अजून तेवढं एकदाच फसल्या, बाकी काही नाही. बऱ्यापैकी नंतर करतायत कधी. अरे वा. ओके, तुम्हाला काय लागणार आहे आता? आता मला हे पाणी आणि हे मीठ घातलेलं लागेल. हो. सर, आता आपलं कुठं हुकलं होतं ते जर आपण बघून ठेवूया, हो की नाही? डोसा करताना गॅस बारीक करायचा. बरं. हा आकार कसा दणकावून झाला डोस्याचा. नंतर डोसा टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा. बरं. थोडं तेल घालायचं. हां. जराशी वाफ आल्यानंतर मग हा शेजवान सॉस टाकायचा. बघूनच तोंडाला पाणी सुटलं हो. पनीर. या भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या त्यात घालायच्या. परफेक्ट. हा पदार्थ प्लीज तुम्ही मन लावून बघा. तसा दिसायला सोपा आहे पण खूप हेल्दी आहे, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत. ब्रेकफास्ट म्हणून हा मेनू जो आहे तो अप्रतिम आहे. म्हणजे शाळेत जाता जाता पटकन आईने जर असा व्हेजिटेबल पेपर डोसा केला तर मुलं खाऊन शाळेत जाऊ शकतात. वा. सर, मगाशी आपलं हे राहिलं होतं, भाज्या टाकायचं. हो. त्या भाज्या थोड्या त्यात सॉसमध्ये हे करायच्या, मिक्स करून घ्यायच्या. करून करायच्या. बरं. त्यामुळे सगळीकडे स्प्रेड करायच्या. करेक्ट. अजूनही आपण घालू शकतो ना? हो, अजूनही घालू शकतो. थोडंसं कलरफुल दिसायला. हो की नाही? कोथिंबीर घालायची भरून. अरे हो, कोथिंबीर राहिली नाही का अजून? वा. तुमचं लक्ष आहे ना, कारण महत्वाचा पदार्थ आहे. नवीन खवईगिरीचा नवीन प्रवास आहे. डोसा तयार झालाय डोसा वाटतं, तयार है ना? झाला. हो. वा. डोस्याची प्लेट पण कशी छान इंटरेस्टिंग असली पाहिजे ना. केळीच्या पानावर पेपर डोसा भरते ग. काय सुंदर दिसतोय बघा. हा हा हा. त्याच्यात भाज्या घातल्या, शेजवान सॉस घातलाय, आणि विश्वास ठेवा हा जो येतोय ना असा सुगंध तो फार इंटरेस्टिंग आहे. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. तुमच्या पण सुटलं ना? सोसायटीतल्या मंडळींच्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे. याचा अर्थ पदार्थ कसा झालाय माहिती आहे का? कसं झालाय? असा पदार्थ झाला. यायचं मागताय.
चटणीच्या कृतीकडे वळूया. काय करायचं चटणीसाठी? चटणीसाठी ते खोबरं खवलेलं आहे ते घालायचं. खवलेलं खोबरं. बर, बघा पुढे. हा, ओके. पुढे जिरे. अच्छा. बस. जिरे भाजले आहेत का कच्चे? कच्चे. कच्चे. पुढे पुन्हा लसूण आणि मिरची, थोडं आलं. लसूण, मिरची आणि थोडंसं आलं. बस. हा, पुढे त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा. कच्चा कढीपत्ता. हा, कच्चा कढी. बर. मीठ आणि साखर. साखर. काढू पाहिजे. साखर इतकी पुरे आणि मीठ. मीठ. खोबरं थोडं घाला. खोबरं घालू. कोथिंबीर. बर. लाल मिरची राहिली. नाही, लाल मिरची फोडणीला आहे ना वाटतं. बस. हे वा. एकत्र बारीक करायचं. बर. हे जरा मी तुम्हाला झाकण लावून देतो आणि एकत्र बारीक करायचं. मी करू का मदत? हो, करा की सर. कसं असतं बघा, यादव साहेबांनी केलेला डोसा तर फसला होता, आता चटणीची मदत करतायत. मला वाटतं एवढी पुरे. हा, चटणी खूप बारीक पण अशी टेस्टला नाही लागत, त्यामुळे बरोबर. थोडीशी घट्ट पाहिजे. हा, घट्ट पाहिजे. अशा ठीक ठीक आहे. का? मग आपण एक काम करूया, चटणी या बाउलमध्ये आता काढून घेऊया. द्या. आता ही चटणी अशीच कच्ची खायची? नाही, फोडणी घालायची त्याला. फोडणी घालायची. वा वा वा, चटणीला काय बहारदार रंग आलेला आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया, फोडणी द्यायची. हो की नाही? चला, व्हेजिटेबल पेपर डोसासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्ही पाहिलं. कृती करताना आपण व्हेजिटेबल पेपर डोसा तयार केला, चटणी तयार आहे, आता फक्त तडका द्यायचा. बरोबर. फोडणी पात्र आपण घेतलंय. काय घालूया पहिल्यांदा? तेल घालायचं. तेल. एवढं लागेल ना सगळं? हो. असं सगळं यांच्या हाताखाली सगळी मदतीला असं या करणारच की मग. म्हणून तर जोडीत गोडी असं नाव दिले ना आम्ही. ह्या जोडीची गोडीच तर आम्हाला बघायची होती. एरवी करतात स्वयंपाकघरात मदत? थोडी थोडी थोडी. म्हणजे भांडी वगैरे घासून देणे वगैरे नाही असं. नाही मग बरं, आज तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांना चॅलेंज दिलं पेपर डोसा करा आणि तो फसला, ह्याच्याविषयी काही म्हणणं आहे की नाही तुमचं? नाही, ते एक एक गोष्टी खूप छान करतात जेवणामधल्या. आज फसलंय त्याच्याविषयी विचारतोय मी. बरं, तुम्हाला आता हे तेल गरम होईपर्यंत मी विचारतो, तुमचा पदार्थ आज फसला, मदत वहिनींची तुम्हाला घ्यावी लागली, मग एक त्यांना काहीतरी प्रॉमिस करा छान. त्यांना काय पाहिजे ते मला कळायला पाहिजे की आधी. तरी सुद्धा तुमचा असा एखादा गुण जो तुम्ही बदलावा असं त्यांना वाटतं, तो मी बदलेन असं तरी प्रॉमिस करा. जिमला जाईन. पोट कमी करायचं. पोट कमी करेन असं तुम्ही प्रॉमिस केलं. येस. बघा बरं, हो. आम्ही तुम्हाला किती महिन्यांनी फोन करू? 2 महिन्यात. 2 महिन्यात? हो. टार्गेट जरा मोठं आहे, पण खूप शुभेच्छा. चला, आता आपण तडका देऊया. काय घालूया याच्यात पहिल्यांदा? पहिला हिंग पाहिजे. हिंग घ्या. गॅस बघा किती पाहिजे. असू दे. थोडा हिंग घालायचा. बरं. ते जिरे मोहरी पाहिजे. जिरे आणि मोहरी. थोडा गॅस वाढूया. किती घालू जिरे मला सांगा. थोडे. बस. आता काय? मोहरी. मोहरी. लाल मिरचीचा वापर. कढीपत्ता. लाल मिरची. लाल मिरची. ठीक आहे, सवय नसली की होतं असं. तीळ थोडे घालायचे. वा 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 वा, फोडणी भारदार. घाला अजून. अजून घालू? हा, ती झालेली आहे फोडणी. हा, झाली ते. हो. वा, क्या बात है. थोडा लिंबू वरून पिळायचा. अरे वा, बघा. हा, तर मिक्स करायला लागेल ना. हो, मिक्स करा. वा, कशी वाटते चटणी आणि व्हेजिटेबल पेपर डोसा? वा, हा पदार्थ म्हणजे खरं तर ह्या पदार्थांची जोडी आज या जोडीने तयार केली. बरोबर. यातला व्हेजिटेबल पेपर डोसा अशा करता वेगळा आहे की त्यात भाज्या आहेत. पेपर डोसा आपण नेहमी खातो, पण जरा हेल्दी करण्याचा प्रयत्न आहे. आणि चटणी तर काय अप्रतिम झालेली आहेच आहे. धन्यवाद यादव कुटुंबातली ही जोडी आमच्यासाठी केल्याबद्दल. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया, पण पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल पेपर डोसा करण्याची कृती आता आपण पाहूया. डोसे करण्यापूर्वी तांदूळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे आणि पोहे, त्यानंतर ते एकत्र मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. त्यानंतर मिश्रण तव्यावर घालून डोसा पसरवून घ्यावा.
त्यावर शेजवान सॉस टाकून त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या जसं की कोबी, गाजर, शिमला मिरची थोडंसं मिक्स करून ते डोशावर पसरून घ्यावं. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालावी. व्हेजिटेबल डोसा तयार आहे. आता आपण पाहूया चटणी तयार करण्याची कृती. बारीक किसलेलं खोबरं, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि तीळ घालून जिवंत फोडणी करून ती केलेल्या मिश्रणात वरून ओतावी आणि मिक्स करून घ्यावी. चटणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हेल्दी व्हेजिटेबल पेपर डोसा आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. या जोडीने आज आपल्यासाठी पदार्थांची जोडी केली. व्हेजिटेबल पेपर डोसा आणि अप्रतिम अशी चटणी याचा आस्वाद आपण घेऊया. पण त्याआधी मी एका व्यक्तीला जर हा पदार्थ खाऊ घातला नाही तर त्यांची रिॲक्शन साधारण ही असेल. कारण ते सिनियर आहेत आणि ते आमचे दामले साहेब आहेत, त्याच्यामुळे देणार सर तुम्हालाही पदार्थ देणार. आपण सगळे मिळून खाऊया. थँक्यू सो मच, तुम्ही या कार्यक्रमात सहभाग घेतलात आणि जोडीत गोडीचा हा एपिसोड इतका छान केलात. हे पदार्थ आता तुम्ही एकमेकांना भरवा. पण त्याआधी या जोडीसाठी आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी या कार्यक्रमाच्या वतीने आणि झी मराठीकडनं ही छानशी प्रेमाची भेटवस्तू. भेटूया आपण पुढच्या भागात अशीच जोडी अशीच गोडी घेऊन झी मराठीच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमाचे नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.